गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि आज आहे जंगल सफारी. आम्ही जाणार आहोत पावनखिंडला आणि तुम्ही बघू शकता मस्त वातावरण आहे इथे, एकदम नैसर्गिक आहे. हे बघा पक्षी वगैरे. नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला. उपवासवाल्यांनी खिचडी खाल्ली आणि बाकीच्यांना मिसळ होती. आणि आमच्या गाड्या पण आल्या सफारीच्या. 10 गाड्या मागवलेल्या. हा बसले. सांबर बिबटे पण दिसत आहेत, पण लवकर यायला तर हा गाईज आहे कोकण कडा. आता आमचा गाईड देईल तुम्हाला माहिती. मी एक फोटो तुमचा घेतो, इकडे माहेर बघा. ज्या पॉइंट वरती, ज्या ठिकाणावरती आपण आता थांबलोय, ह्या पॉइंटचं नाव आहे कोकण कडा किंवा कोकण दर्शन पॉइंट. असं का म्हणतो तर सगळेजण आता आपण उभं राहिलेलो आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची शेवटची हद्द आहे, लास्ट बाउंड्री. आणि इथून तुम्ही खाली गेला, डोकावून बघताय तर खाली दिसतं आपल्याला कोकण, म्हणून आपण याला कोकण कडा म्हणतोय. आता ज्या सह्याद्रीवरती आपण उभं राहिलेलो आहे, वेस्टर्न घाट म्हणतो, पश्चिम सह्याद्री म्हणतो, तर ती सह्याद्री फक्त म्हणतो आपण पश्चिम सह्याद्री, पण हिचा उगम झाला कुठून, सुरुवात कुठून झाली तर जिल्हा धुळे. त्या धुळे जिल्ह्यामध्ये एक नदी आहे, तापी नदी, पांझरा नदी. आणि ह्या 2 नद्यांच्या मधून तिचा उगम झाला. पुढं आला की तुम्ही नाशिक, पुणा, महाबळेश्वर, चांदोली अभयारण्य, दाजीपूर, आपला आंबा, पुढे गेला की दाजीपूर, राधानगरी तालुका, दाजीपूर झालं की गोवा, कर्नाटक, केरळ. आणि ह्या घाट माथ्यावरती आपण उभं राहतो, खाली डोकावून बघतो कोकण, म्हणून तिथं जिथं जिथं जातो त्याला आपण कोकण कडा म्हणतो. आता अरबी समुद्र, रत्नागिरी, त्या समुद्रापासून आपण 3 ते 3.5 हजार फुटावरती एवढ्या हाईटला आपण आलेलो आहे. आणि सगळ्यांनी फक्त हाय त्या जागेवरून डोकावून त्या बाजूला बघा, काहीतरी डोंगरावरती दिसतंय तुम्हाला पांढरं, तोच डोंगर आपला विशाळगड आहे. हां, गड म्हणलं की महाराजांची आठवण येते. आणि गड म्हणलं की आपल्याला वाटतं की महाराजांनीच गड बांधलं, पण ज्यांनी हिसकावून घेतलेलं होतं त्यांच्याकडून महाराजांनी जिंकून आपले गड परत घेतले आणि गड बांधला. हा विशाळगड बांधला आहे 1400 मध्ये, महाराष्ट्र आपले 1600 मध्ये आहे. आणि 1400 मध्ये तो गड बांधला. त्या गडात ज्या गड बांधला त्या राजाचं नाव होतं शिलाहार. शिलाहार नावाच्या त्या राजाने तो गड बांधला. आणि पहिलं जुनं नाव गडाला दिलं होतं खेळणा, माहिती असेल नसेल तुम्हाला तर खेळणा. आणि त्यानंतर आपले तिथं यादव गेले, शिर्के गेले आणि 1660 मध्ये आपले महाराजांचं तिथं पाय लागला आणि त्या गडाला नाव दिलं विशाळगड. आता सगळेजण आपण पावनखिंडीत जातो, तिथं काय काय आपल्याला बांधकामं केलेली आहेत, ढाल तलवार लावलेले आहेत, कातबाजींची समाधी. तर तिथं समाधी तुम्हाला बघायला नाही आहेत, फक्त त्यांचे तिथं धारातीर्थी देह पडलेले आहेत. ते ठिकाण, ते पावन झालेले आपल्याला ठिकाण ते आपण बघतो. आणि मग बाजींची, फुलाजींची, दोघे सख्खे बंधू, ह्यांच्या समाध्या विशाळगडच्या पाठच्या बाजूला गेला तर एका बाजूला टकमक कडा आहे, टकमक टोक तुम्ही म्हणता. ह्या टकमक कड्याच्या बाजूला हे दोघे सख्खे भाऊ तिथं शांत बसलेले, तिथं त्यांच्या समाध्या विशाळगडावरती. समजलं? आता घ्या बघू सेल्फी तुमच्या. साप दिसतोय का? साप कुणाला समोर कुठे दिसला का? दाखवा ना. हिरवा
हिरवा साप हरणटोळ ऐका दाखवते थांबा. तर तो हरणटोळ हिरवा साप माहिती आहे ना तुम्हाला? हरणटोळ विषारी नसतो. विषारी नसतो. जरा गाड्या जाऊ देतात. बारीक दिसला. त्याला आता जाताना तर काढायला काय आता अमेझिंग. हे वारू त्याच्यामध्ये मुंगी नसती, त्याला आपण वाळवी म्हणतो, पांढऱ्या कलरची. तर त्या वाळवीन हे कशापासून तयार केलं आहे? स्वतःची लाळ आणि माती ह्याच्यापासून तयार केलं. तयार केल्यानंतर ती ज्या आता तुमच्यामध्ये कोण ना कोणतरी मेन आहेत, तशी त्यांच्यामध्ये पण एक राणी वाळवी आपण त्याला म्हणू, ही मेन असते. पण ही मध्यावरती असते 7 ते 8 फुटापर्यंत खोलवर. आणि बाकी ही तिची सोसायटी आहे. आपण जसं तुम्ही शहरामध्ये राहतो आहे, आम्ही गावात राहतो, आपल्या आजूबाजूला पण आपल्या वस्ती आहेत, तशी ही त्यांची वस्ती आहे. पण ह्या वस्तीमध्ये डॉक्टर आहेत, नर्स आहेत, प्लंबर आहेत, सैनिक आहेत, मेस्त्री आहेत. आपण जसं ओपन धर्तीवरती वावरतोय तसं त्यांचं पण कामकाज खाली चालू आहे. जर का हे वाळवीचं मी वरचं काढून ठेवलं तर शांत राहायचं. पहिल्यांदा तिथं सैनिक येतील की आपल्यावर कुणीतरी हल्ला केला आहे, आणि परत ते बिचारे खाली जातील. मी जे गवंडी काम करणारे आहेत मातीचं त्यांना वर पाठवून देणार. पण ती स्वतःची लाळ आणि माती घेऊन येणार, ठेवणार, जाणार, घेऊन येणार, ठेवणार. ते पूर्ण असं पॅक करून घेतात. का पॅक करून घेतात? तर आतमध्ये त्यांना थंड वातावरण लागतं. हे वाळवीचं याला भोंबाड पण आपण म्हणतो. तर हे खोललं तर आत तुम्हाला ओलसर जागा दिसते, त्यासाठी ती असते. आता जर का ही वाळवीच आपल्या ह्या धर्तीवरती नसती तर जंगलात फिरायला आपल्याला मुश्किल झालं असतं. कालांतराने कधी ना कधी ही झाडं वाळणार आहेत आणि खाली त्या जमिनीवरती पडणार आहेत. पण तीच पडल्यानंतर थर तशीच्या तशी राहिली असते. तर पण त्या वाळलेल्या लाकडाला खायचं काम करते ही वाळवी. हे बघा. हां, आणि परत आपल्याला या जमिनीवरती परत आपल्याला माती तयार करून देते. जर आपल्याला म्हणतो की त्यामध्ये साप असतो, काय असतंय, तर एखादा मेलेला कीटक मारायचा नाही. मेलेला कीटक एखादा घ्यायचा आणि हे खोला बिंदास आणि त्यात ठेवायचं. त्यात ठेवल्यानंतर एक 20-25 दिवसांनी तुम्ही या खोला परत बघा, त्यात तो तसाच सुकलेला असेल. जसं आपण गोव्यात गेलो की चर्चमध्ये एक बॉडी ठेवलेली आहे, त्यातला प्रकार हा आहे. समजलं? आता 1 ते 1.5 लिटर दूध वाया घालवायचं. हे व्हिडिओ आम्हाला येणार आहेत का? व्हिडिओ मिळणार का आम्हाला? सर आपल्याला हे व्हिडिओ मिळणार आहेत का? काय माहिती आता आपल्या ग्रुपवरती दुपारी पाऊनला पॉज करून बघू शकता. इथं लिहिलेलं आहे. आत्ता बनलं वाटतं. आत्ता 7-8 वर्ष आहे. हा तीच दिसतंय नाही नवीन. सकाळपासून आपण एक सफारी करतोय. त्या सफारीला जंगल सफारी आणि दुसरं नाव आहे पावनखिंड सफारी म्हणतोय. आणि ह्या सफारीमध्ये जी ठिकाणं, जे पॉईंट बघत 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 आलेलो आहे, ज्या ठिकाणी आता येऊन थांबलेलो आहे, तर ते ठिकाण त्या सगळ्या ठिकाणापेक्षा एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं, एक ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी लढाई झालेली होती, ती लढाईसुद्धा इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. एवढंच नाही तर अख्ख्या जगामध्ये अशा खिंडीमध्ये ज्या लढाई झाल्या त्यापैकी ही लढाई 2 नंबरची लढाई आहे. एवढा महत्त्वाचा आणि मोठा इतिहास आहे. फक्त शांत ऐकणार का?
घोडखिंड. ह्याच घोडखिंडीचं आत्ता नाव आहे, सध्याचं नाव आहे पावनखिंड. पण हे कुणामुळे झालं, का झालं हे तुम्हा सगळ्यांना सांगतो. तर महाबळेश्वर म्हटलं की लगेच तुम्हाला एका गडाची आठवण होती, प्रतापगड. आणि ह्या प्रतापगडाच्या पायथ्याला खालच्या बाजूला एक अवघड ठिकाण आहे. ह्या ठिकाणाला आपण अवघड ठिकाण का म्हणतो, तर त्या ठिकाणी मोठे जे मोठे उंच डोंगर, त्या काळातलं जंगल आणि त्या काळातली जंगली जनावरं, एवढं मोठं संकट त्या ठिकाणी असताना आपल्याला जर का सगळा साठा घेऊन यायचं झालं तिथपर्यंत, तर निम्म्यावरती साठा पडायचा. म्हणून ह्या ठिकाणाला आपण अवघड ठिकाण म्हणतो. आणि ह्या ठिकाणाचं नाव आहे मोऱ्यांचं जावळीचं खोरं. ह्या जावळीच्या खोऱ्याच्या आसपास आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठी मावळ्यांना घेऊन तिथं नांदत होते, तिथं थांबलेले होते. आणि तिथं थांबत असताना काय करत होते की विजापूरचा सरदार हुशार बुद्धीचा होता, बलाढ्य होता, बऱ्याचशे गड किल्ल्यांचा साठा या सरदाराजवळ होता. आणि ह्या सरदाराचं नाव आहे आदिलशाह. ह्या आदिलशाहच्या साठ्याला हात घालण्याचं काम कुठल्याही राजाने केलं नव्हतं, पण हेच काम आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. म्हणजे त्यांचा अर्धवट भाग, अर्धवट गड किल्ल्याचा साठा हा काबीज करायला चाल केल्यानंतर हे जी खबर, हे जी चावून ह्या आदिलशाहला लागते. आदिलशाह खूप चिडलेला होता, संतापलेला होता. बरेचसे डावपेच त्यांना आखलं की जिथं शिवाजी भेटेल, त्यांचा मावळा भेटेल, तिथं जा, पकडा, त्यांना ठार करून टाका. एवढा आदेश सोडून पण शिवाजी राजा किंवा मराठी मावळा कुणी त्यांच्या हाती लागत नव्हता. आणि एवढा प्रयत्न करून झालं तर आदिलशाह आणखी विचारात पडला. पण असाच विचार करत असताना त्याला एक युक्ती सुचती की हुशार बुद्धीच्या सरदारांनी त्यांना निमंत्रण केलेलं होतं. आणि जेवढ्या सरदारांना बोललेलं होतं तेवढं सरदार येऊन तुम्ही जसं बसलाय त्यांची बैठक बसवली. बैठकीच्या समोर एक पैजाचा विडा ठेवण्यात आला. आणि ह्या आदिलशाहने ह्या बैठकीला एक विषय सांगून टाकला, तुमच्यापैकी बसलेला कुणी सरदार उठून ह्या पैजाच्या विड्याला हात घालणार तर तो सरदार त्या शिवाजीचा बिमोड करू शकतो, त्याला ठार करू शकतो. आणि हा विषय सगळ्या सरदारांच्या कानामध्ये घुसला. प्रत्येक सरदाराच्या तोंडाला कुलप लागलेली होती. का कुणाचं बोट वरती झालं नाही का, तर ह्या पैजाच्या विड्याला हात घातला तर कुणाचा पाठला करून दाखवायचा आहे, ही हिंमत कुणाच्या अंगी राहिली नव्हती. आणि एवढं पाहिल्यानंतर सगळी सामसूम बैठक बसलेली होती. आदिलशाह आणखी विचारात पडला. पण त्याच बैठकीच्या पाठच्या बाजूला एक सरदार येऊन बसलेला होता. ह्या सरदाराचं तोंडणं शब्द फुटत्यात आणि बोट वरती होतं काय, तर मी शिवाजीला जिवंत किंवा मारलेला तुमच्या हवाली करून देतो. एवढा धाडशी सरदार कोण, सगळ्या सरदारांच्या माना या सरदार वळला. हा सरदार होता 150-200 वजनाचा किलोचा सरदार होता. लढताना त्याच्या हातामध्ये ढालनी तलवार असायची, 30-35 किलोची तलवार ढाल असायची. आणि ह्या सरदाराचं नाव आहे अफजल खान. अफजल खान तयार झाला, आदिलशाह खुश झाला. ह्या खुशीमध्ये आदिलशाहनं अफजल खानाजवळ 20 ते 25 हजार लोकांचा साठा, तोफा, हाती, घोडे, उंट, जेवढा साठा मागल तेवढा साठा या खानानं आपल्याजवळ घेतलाय. खान तैनात झाला आणि आपल्याच महाराष्ट्रामध्ये त्यानं चाल कुठून चालू केली, तर तुळजापूर आणि पंढरपूर ह्या गावावरनं महाराष्ट्रामध्ये चाल करता हिंदूची घरं, हिंदूची देवळं, हिंदूची मंदिरं, बाई, गडी, शेती कोणी भेटला सगळ्यांची छळ करीत होता, नासधूस करीत होता. काम तर ह्या मोकळ्या माळावरती जर का आपण ही चाल चाललो तर अवघड ठिकाण सोडून शिवाजी चिडून आपल्यापर्यंत येईल आणि मग त्यांना आपण सजासजी कापू. पण राजांचं हे वेगळंच होतं, हे ठिकाण आपण सोडायचं नाही. जर का हे ठिकाण सोडलं तर त्यांच्या हाती लागू. म्हणून बघू काय करतोय. असं करत करत आल्यानंतर अफजल खानाचं आगमन होतं. तुम्ही महाबळेश्वरला चाल करताना पहिल्यांदा गाव लागतंय वाई. ह्या वाई गावामध्ये अफजल खान सगळी मावळत्यांचे सरदार घेऊन आला. पहिली छावणी मांडली, स्वतःचा वकील घेतला आणि आपल्या राजाने एक निरोप दिला. पण त्यावेळेला अफजल खान राजाने एक शब्द वापरायचा काय, तर या पश्चिम साईड का पहाड का चिव्वा म्हणायचा. कसला शिवाय मला फक्त बघायचा आहे, माझ्या भेटीला त्याला बोलवून घेऊन या. आणि हा निरोप आपल्या राजांपर्यंत गेला. राजाने त्यांचा निरोप घेतला आणि आपला एक स्वतःचा राजाने वकील घेतला आणि त्या खानाला एक निरोप दिला. पण त्यावेळेला कोणते शब्द वापरले, तर खान साहेब, मी तुमच्या प्रेमाला घाबरतोय, मला भीती वाटते, म्हणून मी एक ठिकाण निवडलं, त्या ठिकाणी तुम्ही माझ्या भेटीला या. पण माझ्या भेटीला येत असताना तुमच्या बरोबर 1-2 जण घ्या आणि मी माझ्या बरोबर 1-2 जण घेतो. आणि जर का तुमचा साठा माझ्या भेटीला घेऊन यायचं झालं तर मी तुमच्या भेटीला येणार नाही. एवढा मी खान साहेब तुम्हाला घाबरतोय. राजे खानाला घाबरले नव्हते. या क्रियेला आपण इतिहासातला एक गनिमी काव म्हणतो. शत्रूला कसं फसवायचं हे राजाने तिथं पाळलेलं होतं. आणि हा खुशीचा निरोप खानाच्या कानामध्ये गेला. खान मोठमोठ्यानं हसू लागला. खुश झाला का, तर एवढ्या मोठ्या स्वराज्याचा राजा मला घाबरलाय. आणि त्याच टायमाला स्वतःचा एक त्यानं सरदार घेतलाय. ह्या सरदाराचं नाव आहे सय्यद बंडा. ह्या सय्यद बंडाला का निवडलेलं होतं. सय्यद बंडा हा दानपट्टा चालवण्यात हा पटाई सरदार होता. आणि म्हणून या सय्यद बंडाला आपल्या बरोबर घेतलं. खानाची 10 बोटं शिव लागलेली आहेत. का, तर कधी एकदा जातून शिवाजीला कुस करून ठार करून टाकतोय. एवढंच फॅट या खानाच्या डोक्यात बसले होतं. पण राजे कोणत्या हेतून आपल्याला बोलवत्यात हा भान सगळा खान विसरून गेलेला होता. आणि त्याच वेळेला स्वतः राजाने त्या खानाची गाठभेट होण्याची तयारी कशी केलेली होती, तर एका लग्नाच्या वरातीमध्ये एका मराठी मावळ्याचं राजाने खेळ पाहिलेलं होतं. बिचारा काय करायचा, वरती लिंबू टाकायचा, वरच्यावर दानपटान तलवारीनं 3-4 तुकडे करून टाकणारा आपलाच मराठी मावळा जीवा महाला.
ह्या जीवाला आपल्या बरोबर घेतलंय आणि ज्या ठिकाणी दोघे आमने सामने येणार अशा ठिकाणी दोघे आमने सामने आलेले आहेत आणि बरेच दिवसांना आपला दोस्त मित्र भेटतो आणि पहिल्यांदा त्याला आपण मिठी मारतो. ह्याच पद्धतीने ह्या 200 किलोच्या बाहून अफजल खानानं आपल्या चिमुड्या राजांना हातामध्ये हात घातलं, बोटात बोटं घातली, आवडण्याचं, खुश करण्याचं, मारण्याचं डाव पेच खेळू लागला. आणि खानाचा एक डाव त्याला माहिती होता की दुसऱ्या सरदाराला, दुसऱ्या माणसाला ह्या डाव बगलामध्ये गच्च पकडून ठेवायचं. तसंच राजांची मान त्यानं कुसकरून ठेवलेली होती. राजांना हालतं पण येत नव्हतं, तरी सुद्धा खान राजांच्या पाठीवरती कट्याऱ्याचं वार खूपसत होता. पण ह्याच कट्याऱ्याचा आवाजाचा टर टर येत होता का तर राजांच्या अंगामध्ये चिलकत होतं. ह्यामुळे हे घाव लागत नव्हतं. तरी सुद्धा राजाने दोन्ही हात मोकळं करून घेतलं आणि बरोबर नेलेला तो वाघनख्या, ह्या वाघनख्याचा राजाने चपाईन वापर केला आणि त्या टायमाला खानाच्या पोटामध्ये हात घातलं. त्याच्या आतड्या बाहेर निघाल्या. खानाच्या तोंड शब्द फुटला, दगा 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 म्हणत असताना लक्ष गेलं सय्यद बंडा तेवढ्या चपळीने येऊन राजांच्या कपाळावरती वार करणार एवढ्या एका उडीमध्ये जीवा पुढे झाला आणि त्याच्याच उजव्या हातावरती वार केलेला होता आणि तिथल्या तिथं त्याला ठार केलं. म्हणून इतिहासातली आजपर्यंत जिवंत मान राहिली, होता जीवा म्हणून वाचला जीवा. दोन्ही सरदारांना पार केलं होतं. त्याच महालातून खाली चाल करत असताना जीवाच्या आणि महाराजांच्या तोंड शब्द फुटलं की हर हर महादेव म्हणून. हा आवाज कोणासाठी होता? त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये अशा झाडाझोडपातनी मराठी मावळ्यांच्या छावण्या लपवून ठेवलेल्या होत्या आणि आमची कामगिरी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच झाला की समजायचं की काहीतरी आपलं घडलेलं आहे. आणि त्या टायमाला तुम्ही सर्वजण उठून त्या खानाच्या छावणीवरती तुटून पडायचं आणि तसं चोख उत्तर आपल्या मराठी मावळ्यांनी दिलं. सगळ्यांचा नायनाट करून टाकला. पण एक सरदार स्वतःचा जीव वाचवून विजापूर गाठून पसार झाला. तो होता कोण? अफजल खानाचा मोठा मुलगा फाजल खान. हा आपला जीव वाचवून गेलेला होता. पण त्यावेळेला शिवाजीराजांनी कसलाही विचार न करता निवडक 600 मावळ्यांना आपल्या बरोबर घेतलं. सांगली, सातारा, कराड करत करत आल्यानंतर तुम्हा सगळ्यांना माहिती असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातला भोजराजांनी बांधलेला पन्हाळा, या पन्हाळ्यावरती राजा आलं. तिथं आनंदात राहू लागलं. पण चांगल्या विचारात त्याचा दुःखात पडलेला हा आदिलशाह परतच्या टायमाला विचार करू लागला की आता तरी शिवाजीला पकडणार कोण. आणि असा विचार करत असताना त्याला दुसऱ्या एका सरदाराची चावल लागते. तो माणूस असा होता की काळा कुट्ट होता, धाडशी होता, एखादी लढाई हाती घेतली तो पूर्ण करून दाखवायचा एवढ्या तयारीचा सरदार होता. नाव होतं सिद्दी जोहर. ह्या सिद्धीला आपल्याजवळ बोलवून घेतलं, झालेला सगळा प्रसंग सांगून टाकला. आणि जसा खान तयार झाला तसा हा सिद्धी तयार होतो. आणि सिद्धी तयार झाल्यानंतर जेवढा साठा खानाजवळ दिलेला होता त्याच्या अधिक दुपटीने म्हणजे 35 ते 40 हजार ह्याच पद्धतीने त्या 40,000 लोकांना पण्याच्या चारी बाजूने उभं डांबून ठेवलं. म्हणजे पन्हागडाला राजांना आपल्या मावळ्यांना त्यांनी वेढा घातला. आणि हाच वेढा राजांना ज्यावेळी समजून आला त्यावेळी मात्र राजा काळजीतनी चिंतेत सापडलेत का ह्यांच्या तावडीत सापडलं म्हणून. असाच विचार करत असताना पुढचा महिना कोणता येतोय तर जुलै महिना येतोय. एकदा का जुलै महिना चालू झाला की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सह्याद्रीवरती पावसाचं थैमान असतं. आणि त्या जुलै महिन्यातला मोठा पाऊस कोसळू लागला की ह्याचा वेढा ही लोक कंटाळून लोक जातील. जुलै महिन्याचं आगमन होतं. जुलै महिन्यातला मोठा पाऊस कोसळू लागतो. आणि जसा पाऊस वाढेल तस ते त्यांचा जो वेढा होता अधिक बळकटने मजबूत करून ठेवतात. त्यांना कोणतीही अडचण बसत नाही का तर त्यांनी 4-5 महिन्याचा निवारा आणि पोटाचं सामान ही सगळी सोय करून ठेवलेली होती. पण अडचण बसते आपल्या मराठी मावळ्यांच्या पोटाची. रसद म्हणतो बिचाऱ्यानं काय खायला होतं तर भात, नाचणी आणि वरी. धान्य संपतंय बघतोय पण उरतंय सुरतंय हेच थोडं थोडं खायचं का तर काहीतरी करून दिवस काढायचा आहे. आणि हे खात असताना दुसरा हाल कुणाचा तर गाई, म्हशी, बैल, रेडे, घोडे त्यांचा जो चारा होता हा चारा पूर्ण संपून गेलेला होता. भुकीपोटी तडपडून सगळे मरत होते. आणि हे सगळं हाल बघितल्यानंतर त्या टायमाला हे सगळं हाल राजांना आवडलं नाही. आणि त्या जुलै महिन्यातला एक दिवस उजाडलेला होता की 12 जुलै 1660 ह्या दिवशी सगळ्या मावळ्यांना घेतलं, त्यांची बैठक बसवली आणि प्रत्येकाला सांगून टाकलं आजच्या रात्री काहीतरी करू, ह्या गनिमांना फसू, इथून पाय बाहेर काढू आणि सुखरूप पोचू आपण विशाळगडावरती, तिथं आपला जीव वाचू म्हणून. पण कुठल्याही मराठी मावळ्याच्या तोंड शब्द फुटत नव्हता की राज इथून बाहेर म्हणायला का तर त्यांचा चारी बाजूला बघितले सरदार चांगला तैनात दिसून येत होता. आणि ह्या भीतीपोटी सगळी गपगार आपली बैठक होऊन गेलेली होती, सामसूम पडलेली होती. राज काळजी करून आजारी पडलेलं होतं. बाहेर धो पाऊस पडत होता, विजा कडकड होत्यात. आणि अशा अवस्थेत एक ओला चिंब भिजून म्हातारा गडवरती चढून आला आहे आणि बसलेल्या मराठी मावळ्याच्या बैठकीसमोर येऊन उभा राहिला. त्यावेळी राजांचं लक्ष गेलं त्या म्हाताऱ्याकडे आणि सांगितलं की बैस खाली म्हणून. म्हातारा तिथंच थांबलेला आहे. आपण ह्याच म्हाताऱ्याला आपल्या लोकांनी कुणी ओळखलेलं नाही. हे पाहिलं राजाने सांगितलं तुम्ही सर्वजण आत निघून जा का तर ही काहीतरी चाऊल आलेली आहे, हा सुगाव मला आलेला आहे. आणि ही चाऊल ह्यांच्यापर्यंत न जाता अगोदरच त्यांना आतमध्ये पाठवून दिलं. त्याला पण कारण आहे का तर त्यावेळेचा आपलाच मावळा त्यांच्याच फितूर व्हायची.
त्यांच्यात सामील व्हायची. आणि म्हणून ह्या त्यावेळेला त्यांना सगळ्यांना आत पाठवलं आणि मग राजाने त्या म्हाताऱ्याची विचारपूस करायला चालू केलं. काय तर महादेव केव्हाच आलास तू? हा कोण होता? एका धनगर समाजातला मराठी मावळा होता, नाव होतं महादेव धनगर. आणि बरेच दिवसानंतर राजांचं दर्शन होतंय म्हणून महादेवनं पहिल्यांदा राजांना मुजरा केला आणि सांगितलं, राज आताच आलोय, पण कसा आलोय? मासाहेबांचा निरोप घेऊन येत होतो आणि मासाहेबांचा निरोप घेऊन येत असताना मला 21 दिवसाची चाकरी करावी लागली फौज, शत्रूंच्या फौजामध्ये, आणि आज मी कसा तरी गडवरती चढून आलोय. हे राज बोलत असताना महादेव ओला चिम झालेला होता, अंगातनं थेंब थेंब पाणी खाली गळत होतं. आणि म्हणून राजा आपला आत गेले आणि स्वतःचा सुकलेला राजांचा अंग्रका, हा अंग्रका आणलाय ना महादेवच्या अंगामध्ये घालू दिलेला आहे. महादेवनं अंग्रका चढवायला सगळ्या खाना खुना सांगू लागला. कसा तर कोणत्या देशातून आलोय, कोणत्या ठिकाणाहून आलोय, कोणत्या ठिकाणी शत्रूची फौज, शत्रूचा साठा कमी राजा आहे हे त्यांनी 21 दिवस पाळलेलं होतं. पण राजांच्या कानी कधी देईल आणि कधी त्या जागेतून सुटका करून घेईल हेच विचार झाले होते. आणि हे शब्द राजांच्या हृदयात गेल्यानंतर राजांना पण थोडासा आधार आला आणि त्याच वेळी सांगितलं की महादेव थोडीशी विश्रांती खा म्हणून. त्याच वेळेला राजाने आपल्या हातामध्ये एक लकोडा घेतला आणि त्या शिदीला एक मजकूर दिला, मी तुमच्याशी तह करायला तयार आहे, हा गड मी तुमच्या स्वाधीन करायला तयार आहे. एवढंच नाही तर स्वतःहून सकाळी मी तुम्हाला शरण येतोय. ह्याला पण आपण गनिमी काव म्हणतो. का तर हा मजकूर वाचला की त्यांच्या वेड्यामध्ये आणखी ढिलेपणा पडन आणि खुशीची वार्ता पोहोचली की त्यावेळेचा त्यांच्या मधलं एक नाच गाणं एका बाजूला गोंधळ होईल आणि मला मोकळी जागा भेटेल. ह्यासाठी हा लकोडा त्यांच्या छावणीत पाठवण्यात आला आणि एक आवाज देण्यात आला. ह्या घोडकिंडीच्या मायभूमीमध्ये एका वीर रत्नानं आपल्या शरीराचं तुकडं करून घेतलं. तेच आपले किल्लेदार बाजी प्रभू देशपांडे ह्यांना बोलवण्यात आलं. बाजी हजर झाले. बाजीने सुद्धा राजांना मुजरा केला आणि तेव्हा राजाने शब्द काढले की नाना, ज्या ठिकाणून आपला महादेव धनगरवरती आलेला आहे आणि त्या ठिकाणी जर कपळ पाय बाहेर काढला तर सुखरूप आपण विशाळगडावरती तुम्ही तयारीला लागा नाना म्हणून बाजी आपले हात निघून गेले. आणि दुसरा आवाज देण्यात आला वीर शिवा काशीदला. नाव कधी ऐकलंय नसल. हा बिचारा होता कुठला तर पण्याच्या पायथ्याशी गाव असलेला नेबापूरचा शिवा काशीद म्हणून. पण होता कुठला? न्हावी समाजला एक मराठी मावळा होता. पण होता कसा तर राजांची दुसरी कार्बन कॉपी होती. दुसरा शिवाजी सुद्धा बोलणं चालणं बसणं उठणं दाढी मिशी राजांसारखा हावभाव विचार करायचा. आणि म्हणून शिवा काशीदला बोलवून घेतलं. शिवा काशीद राजांच्या सामने चाल करून येत असताना राजांचं लक्ष गेलं शिवा काशीदच्या देहाकडं. स्वतः राजांच्या तोंडनं शब्द फुटला की या शिवाजी राजे म्हणून. महाराजांच्या तोंडनं कधी शब्द असला ऐकाय भेटले नाही. शिवा काशीद लाजून गेलेला होता, शरमलेला होता आणि सांगितलं राजा ऐसं न बोलाय मला. का तर मी न्हावी समाजाचा म्हणून. आणि त्यावेळी राजाने त्याच्या पाठीवरती हात टाकला आणि सांगितले शिवा ह्या स्वराज्यासाठी काहीतरी कामगिरी करतोस की नाही, मग मी पण ह्या स्वराज्याचा तुला राजा समजतो म्हणून. बोलता बोलताना राजांच्या दुसरं तोंड शब्द फुटलं की शिवा एक कामगिरी करशील, एक काम बजावशील का विचारल्यानंतर त्या पहिल्या शब्दावरती शिवा काशीद तयार झाला आणि सांगितले राजा माझ्या हिंदू स्वरासाठी आणि माझ्या राजांसाठी एक नाही अशा 1000 कामं करेल. फक्त शब्द टाकून बघा ह्या शिवा नावेला. शिवा काशीद तयार झाला बिचारा. राजा आपल्या हात गेल्याने स्वतःचा पोशाख काय तर डोक्यातला जिरेटोप, गळ्यातली कवड्याची माळ, शेरानी कमरेला अटकवण्याची तलवार, हा सगळा पोशाख आणलाय शिवा काशीदला घालू दिलेला आहे. शिवा काशीदला अंगामध्ये पोशाख चढवलाय. एका आसनावरती बसल्यानंतर बिचारा शिवा काशीद शिवाजी राजांसारखा दिसू लागलेला होता. आणि दोघांचं बोलणं चालू असताना बाहेरून आवाज आला बाजींचा आवाज आला. बरोबर खरं राजा पटकन बाजूला दडून गेलेत का ओळखतात की नाही ओळखतात हेच त्यांना पाहिजे होतं. आणि तसंच झालं. बाजी महालात आले आणि बसलेले शिवा काशीदला बाजी प्रभू शिवाजी राजे समजून बाजी प्रभू देशपांडे यांनी मुजरा केलेला आहे. आणि मुजरा करून झाल्यानंतर शिवा काशीद पण शांत बसलेला नाही. तो उलट त्यांना बोलतोय काय नाना झाली का तयारी म्हणून. तरी पण त्यांना डाऊट आला नव्हता की हा नकली शिवाजी म्हणून. आणि अशा वेळेला खरं राजा तिथं पटकन हजर झाले आणि बाजी एकदम चकित होऊन गेलेत का 2-2 शिवाजी आलेत कुठून म्हणून. आणि हे चकित पण ओळखलं. राजाने सांगितलं नाना 24 तास आपण एकामेकाबरोबर ह्या स्वराज्याची कामगिरी करतोय आणि स्वतःचा माणूस स्वतःच्या माणसाला ओळखू शकत नाही म्हटल्यानंतर शत्रू तरी काय ओळखू शकतो की हा नकली शिवाजी म्हणून. आणि अशा वेळेला ह्या पन्हाळगडावरती 2 पालख्या सजवून ठेवलेल्या आहेत. ह्या शिवा काशीदला बिचारायला ठाऊक सुद्धा होतं की 10-15 मिनिटात जाऊन मरायचं आहे, मरण आहे मला. तरी सुद्धा हसत हसत खुशीमध्ये कानातलं कुंडल आपण म्हणतो कुंडल विसरून गेलं. पाठच्या पांढराचं परत आलं. स्वतःच्या कानातलं कुंडल काढलंय. बसलेले शिवा काशीच्या कानामध्ये कुंडल चढवताना राजांचे डोळे पाण्यात भरलेलं होतं, डगमगलेलं होतं. आणि त्यातला थेंब राजांना आवरता आला नाही. तोच थेंब काशीच्या पायावरती ठपकन पडल्यावर काशीनं वर बघितलं तर राज आपले रडू लागले. त्याच वेळी त्यांना पालखी बाजूला सारली. उभा राहिला. सांगितलं राजा आपल्या डोळ्यात असू का म्हणून. पण त्यावेळी राजाने सांगितलं की शिवा तुला मी शिवाजी राजा बनवलंय. शिवाजी राजा बनवून ह्या पालखीत बसून मी तुला पाठवतोय. पण पालखीत बसून गेल्यानंतर
तुला बक्षीस काय मिळणार आहे हे तुला ठाऊक आहे का वेड्या? पण त्या टायमाला शिवा काशी घाबरलेला नाही, डगमगलेला नाही, स्वतःची छाती फुगून सांगितलं, राजा मी शिवाजी राजा बनलोय, शिवाजी राजा बनून ह्या पालखीत बसून चाललोय आणि पालखीत बसून गेल्यानंतर शत्रू मला खलास करणार आहे. पण शत्रू खलास मला करत असताना शिवा काशी म्हणून मी मारणार नाही, एक शिवाजी राजा म्हणून मी मारणार आहे. आणि सोन्यासारखी संधी मी का राजा सोडू म्हणून. आणि अशा वेळेला शिवाजी राजाने शिवा काशीदला शेवटची एक कडकडून मिठी मारलेली आहे. त्यांना एक मार्ग दिलेला आहे, आंबाघाट मार्गे प्रयाण करायचं आहे. आणि स्वतः राजांना, बाजींना, फुलाजींना, ज्ञात अज्ञात मराठी मावळ्यांना या पश्चिम मार्गाने विशाळगड यायचं आहे. अशा टायमाला 2 पालख्या दुसरी विभागल्यात. बराचसा टाइम निघून गेला आणि त्याच ठिकाणी एकच गोंधळ होतो की शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया, सगळा आरडाओरड होतो. त्या ठिकाणी सगळे धाव घेतात तिकडं आणि चांगला पन्हाळा सोडून राजांना जागा भेटलेली होती. पन्हाळा सोडला, मसाईचं पठार पण सोडलेलं होतं. पण त्या ठिकाणी शिवा काशीदला ओळखलं, शिवा काशीच्या देहाचं तुकडं केलं. पण हेच तुकडं आपल्या ह्या स्वराज्यासाठी, राजांसाठी, त्या मावळ्यांसाठी, तुमामासाठी सोनं झालेलं होतं. का तर त्यावेळेला त्या टायमाला राजांना दुसरा जीव मिळालेला होता, जीवदान मिळालं होतं त्या फक्त शिवा काशीदमुळं. आणि त्याच टायमाला सगळ्यांना घेऊन राजा पळीत येत असताना धोधो पाऊस, चिखल, काटा कुट्यातनं, नदी वड्यातनं आल्यानंतर ह्या ठिकाणी एक खेडेगाव आहे पांढरं पाणी. त्या पांढऱ्या पाण्याच्या ओढ्यात यायला त्यांना पहाट झालेली होती. थोडं उजाडलेलं होतं. रात्रभर मावळा पळून थकलेला होता आणि थोडासा आराम करावा. पण आराम करत असताना सुगावाने चावू लागते आपल्या बाजीने. बाजीने शब्द काढले, राजा गनिम आपल्या पाठीवर आहे, अवधी आपण कमी म्हणून थोड्यानं घेऊन तुम्ही विशाळगडी जावा, तुमचा जीव वाचवा. तिथं पोहोचल्यानंतर एक 2-4 तोफेच मला आवाज टाका, का तर राजा आमचं सुखरूप पोहोचलं म्हणून, आम्ही समज म्हणून. आणि अशा वेळेला त्या पांढऱ्या पाण्याच्या ओढ्यामध्ये 2 तुकड्या केल्या. बाजींची तुकडे तिथंच थांबलेली आहे आणि राजांचा खरा मार्ग विशाळगड गाठायला, या पठारान विशाळगड गाठायला चाल केली होती. पण पाठवून येणारा शत्रू हा सिद्धी जवर नव्हता, त्याचा जावई होता, त्याचं नाव होतं सिद्धी मसूद. हा सिद्धी मसूद 4 ते 5 हजार लोकांना आपला पिछा करत आला. आणि पिछा करत आल्यानंतर बाजीने दिमाग लावलं, राजा आपले ह्या वाटेने पुढे गेलेत म्हणून त्यांच्या मागे न जाता त्यांना चकवा देऊन फितूर करून ह्या मार्गे घ्यायचं, खिंडीच्या आधारे घ्यायचं. आणि तसंच झालं. सकाळच्या टायमाला पहिल्या प्रहरला लढाई चालू झाली. मावळ्यांच्या तोंडनं शब्द फुटू लागलं, हर हर महादेव, जय भवानी म्हणून एक मराठी मावळा 10-10, 15-15 बरोबर झुल देत होता. सकाळ झाली, दुपार झाली. दुपारच्याच टायमाला बाजींना साधेनार त्यांचे सख्य बंधू फुलाजी प्रभू देशपांडे यांना पण त्यांनी वगळून घेतलं आणि तलवारीचे भाले सायन त्यांना ठार करतेला बाजी बघत्यात. पण सख्या भावात लक्ष दिलं नव्हतं. लक्ष कुठं, तोफेचा आवाज कधी येतोय ह्या लागलेलं होतं. आणि त्यावेळेला बाजींच्या एवढं हात लढणं चालू होतं की समोर कोण येईल तो कट होऊन जायचा. एका मसनीसारखं या 52-53 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लढणं चालू होतं. तोंड एकच शब्द फुटत होता की हर हर महादेव म्हणून. त्या टायमाला दुपारची संध्याकाळ झाली, म्हणजे 3रा प्रहर झाला. आणि त्यावेळेला नशिबातनं त्यांना ही घोडकिंड भेटली. ह्याच घोडकिंडीवरती काहीतरी थोपून अडवून ठेवू कुठंपर्यंत तोपे जावायची नाही, त्यावर इंसान पण पुढे येऊ द्यायचं नाही. पण त्यावेळेला बाजींच्या हातातली जी ढाल होती ही ढाल पण त्यांनी तोडून टाकली. तरी सुद्धा बाजीने हार मानली नाही. तर दुसऱ्या हातामध्ये फुलाजींची तलवार घेतली. कधी पण बाजींचा फोटो पुतळा बघा 2 पट्ट्यानुसार बघायला भेटतो. का तर बाजीने ह्या भूमीवरती जीवाची पर्वा पण केली नव्हती. आणि त्या टायमाला शिवाजीराजे विशाळगडच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत. तिथं पण त्यांना पटकन चढता आलेलं नाही. तिथे एक वेडा होता, सुरवी आणि पालवणीकर ह्यांच्या बरोबर लढाई करायची होती. त्यांना कापायचं होतं आणि मग विशाळगडावरती पोहोचल्यानंतर मग तोफेचा आवाज टाकायचं होतं. पण त्यावेळेला बाजींच्या हातातले दोन्ही तलवारी आपोआप गळून पडलेले होते. अंगावरती कुठं चमडं पण राहायचं. रक्त बाजीचा देह झालेला होता. शेवटचा लढण्याचा पर्याय काय तर डोक्यातला बाजीने फेटा काढला आणि दोन्ही हाताला लपाटून प्रत्येकाचं झेल बाजी अंगावरती घेत होतं. कान फक्त या विशाळगडी लागले होते की राज कधी पोचतात. आणि त्या टायमाला त्या सिद्धी मसूदचा पण नाईलाज झाला. म्हणून एका ठासणीवाल्या बंदूक धरायला त्यांनी बोलवून घेतला आणि सांगितलं की बेभानपणे समोर जो माणूस लढतो त्याच्या छातीत एक लांबून गोळी झाड म्हणून. पण त्यावेळेला शिवाजीराजे विशाळगड पार केलेला होता आणि तोफेचा आवाज द्यायच्या इशारात असतानाच त्या बंदूकधाऱ्या बाजींच्या समोर आला. बंदुकीचा चाप ओढला आणि धडकन गोळी बाजींच्या छातीतनं आर पार निघून जातात. एकच शेवटचा श्वास बाजीने टाकला. आणि त्यावेळेला त्या 5 तोफेचा आवाज ऐकल्यानंतर त्या देहाला सुद्धा बाजींच्या वाटलं असेल की मी धन्य झालो, माझं राजा सुखरूप पोचलं, मी प्रांद्याला हरकत नव्हती. ह्या ठिकाणी सगळ्या मावळ्यांनी देह टाकलं, इथं कायमचं टाकलं. पण दुसऱ्या दिवशी विशाळगडचा पहारेकरी झुंजाराव पवार बाकीचे मावळे खाली आल्यानंतर कुठं बाजीने कुठं फुलाजी सगळ्यांचं त्यांनी तुकडं करून टाकलेलं होतं. सगळ्यांचं तुकडं कापडांची गाठोडी बांधली. या घोडकिंडीतून उचललं, विशाळगडावरती दाखल केल्यानंतर प्रत्येक गाठोडं राजा सोडत गेल्यानंतर ज्या वेळेला बाजींचं गाठोडं देहाचं गाठोडं राजांच्या हाती लागलं, गाठोडं सोडून बघितलं तर तेवढ्या गाठोडमध्ये बाजीचा एक सजीव भाग शरीराचा कोणता दिसून आला. तर उजव्या हाताची मूठ तशीच घट राहिलेली होती आणि ती मूठ पण सांगत होती मी अजून पण लढतो म्हणून. आणि त्या मुठीकडे बघत असताना राजाने सांगितलं की माझ्या सूर्या आता तरी शांत हो, अशा किती सिद्धीनं संपवायचं आहेस. आणि त्या ठिकाणी ह्या दोघ्या सख्या भावांना आणि बाकीच्या ज्ञात अज्ञात मराठी मावळ्यांना स्वतःच्या हाती आगीन देत असताना मग राजाने सांगितलं की माझ्या
बाजीला आणि फुलाजीला ही गोडखिंड पावनखिंड म्हणून राहील. तेव्हापासून 13 जुलै 1660 पासून गोडखिंडीला पावनखिंड केले बाजीप्रभू देशपांडे. तयार केल्यावर कसं वाटतं तेव्हा कसं असेल. जाऊ की गाईज पावनखिंड जी म्हणतो ती हीच आहे. ही अशी पूर्ण खिंड आहे. इथून फोटो सेशन होतं. तिथून लोक आलेले आहेत खाली सगळे. इथे सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. घरगुती जेवण आम्ही सांगितलेलं. ज्यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी पिठलं भाकरी, मसुरीची भाजी, भात, ताक. आणि ज्यांचा उपवास होता त्यांना वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी आणि ताक. हर 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 महादेव शिवशंभो. चालू करा. नाही ते जेवणाचं डबल देणार बाऊल. होय डबल यायचं. ठीक आहे मग बाऊल पहिलं वाढायला. असं हे चुलीवरचं भाकरी आणि भाजी बनवलेलं. जेवण झाल्यावर आम्ही निघलो परतीच्या मार्गाला आमच्या रिसॉर्टकडे. Hello everyone, this is Bhagwati Suryavanshi. We are wellness coach and we are here with 60 people around from Turning Point परिवार. So लास्ट के 2 दिन बहुत ही बढ़िया थे, पावरफुल थे, जहाँ पर हमारा जंगल रिसोर्ट अम्बा घाट के यहाँ स्टे किया था और बहुत ही अच्छी हमारी अरेंजमेंट की गई है अभय टूर्स की तरफ से. सो काफ़ी बढ़िया फन फूड एन्जॉयमेंट रहा, जंगल की सफारी भी हुई और सर्विस अच्छी थी एंड वी आर फीलिंग वेरी कंफर्टेबल विद. वी हैड अमेजिंग फन एट द पार्टी. सो पार्टी के लिए भी बहुत बढ़िया अरेंजमेंट थी. और फूड के बारे में बताएंगे तो खाना भी मतलब टेस्टी था. और जैसे अगर देखेंगे वेज नॉन वेज पूरी तरीके से प्रॉपरली अरेंज किया गया था. और आज महाशिवरात्रि है और महाशिवरात्रि अकॉर्डिंग हमारा फास्ट रहता है, तो फास्ट के लिए भी काफ़ी अच्छी अरेंजमेंट थी. एंड उसी के साथ ही साथ बहुत ही कन्वीनियंट टाइम एंड वी आर फीलिंग वेरी कंफर्टेबल, सेफ एंड हैड लॉट ऑफ फन विद दिस गाइज. सो वी आर सुपर एक्साइटेड फॉर नेक्स्ट टूर विद अभय ट्रैवल्स एंड टूर्स. थैंक यू सो मच.